पुणे जिल्ह्यातील बालिकेसोबत घडलेल्या अमानवी घटनेचा निषेधार्थ मूक मोर्चा, समस्त ब्राह्मण समाज व सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत मूक मोर्चा, मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। माणुसकीला काळिंबा फासणारी घटना, आरोपीचा एन्काउंटर करावा, फाशीची शिक्षा व्हावी, तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। पुणे जिल्ह्यातील नसरापूर तालुका भोर येथे 4 वर्षाच्या निष्पाप बालिकेसोबत घडलेल्या अमानवी घटनेचा निषेधार्थ नंदुरबार शहरात समस्त ब्राह्मण समाज व सर्व पक्षांमार्फत बुधवारी सायंकाळी नागरिकांनी मूक मोर्चा काढत संताप व्यक्त केला। ब्राह्मणवाडी येथून सुरू झालेला हा मोर्चा हुतात्मा स्मारक चौकात पोहोचला, तेथे त्याचा समारोप करण्यात आला। यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। मोर्चामध्ये आबालवृद्धांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती, तर सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी सहभागी झाले। हातात मेणबत्त्या व निषेधाचे फलक घेऊन नागरिकांनी शांततेत मोर्चा काढत पीडित बालिकेला न्याय मिळावा अशी मागणी केली। हुतात्मा स्मारक चौकात मेणबत्त्या पेटवून व मंत्रोच्चार करत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष पंकज पाठक यांनी घटनेबाबत माहिती देत अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी दोषींना अतिशय कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका मांडली। उपस्थित नागरिकांनीही एकमुखाने नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। मोर्चात नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, माजी खासदार हिना गावित, उदय जोशी, भाजप महिला जिल्हाध्यक्ष समिधा नटावतकर, विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, गटनेते आनंद माळी, नगरसेवक चारुदत्त कळवणकर, सुप्रिया कोतवाल, माधुरी पाठक, युवा सेना जिल्हा प्रमुख मोहित राजपूत यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका सहभागी झाले। मागच्या आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एक अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत हीन कृत्य त्या ठिकाणी घडलेलं आहे। आज आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील सर्व विविध समाजाचे सर्वच प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहून एक मूक मोर्चा या ठिकाणी काढलाय। यामध्ये विशेष करून या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करते। नसरापूरची ही घटना ही खरोखर एक माणुसकीला काळिमा फासणारी अशी ही घटना आहे। यामध्ये हीन कृत्य ज्या व्यक्तीने केलेलं आहे याला इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये असं हीन कृत्य कुठल्याही व्यक्तीने करायचा त्याच्या मनात विचारही येऊ नये अशी कठोर शिक्षा या नराधमाला झाली पाहिजे अशी मागणी आम्ही शासनाकडे या ठिकाणी करतो। पुढे भोर तालुक्यात नसरापूर गावात जे या बालिकेवर जो अत्याचार झालेला आहे, त्यांनी त्या बालिकेला श्रद्धांजली म्हणून आम्ही सगळे नंदुरबारकर वासियांनी निषेध आणि मूक मोर्चा काढून तिला एक श्रद्धांजली अर्पित केली आहे। पण एवढ्यावरच न भागता त्या बालिकेला न्याय मिळावा, ज्याने समाजाला आणि माणुसकीला काळिमा फासणारी जी गोष्ट ज्याने केली आहे त्या नराधमाला त्याच जागेवर जाऊन एन्काउंटर त्याचा करून टाकावा, नाही तर त्याला कठोरच्या कठोर शिक्षा मिळावी। भोर तालुक्यातील नसरापूर येथे गेल्या आठवड्यात एका 3 वर्षाच्या बालिकेवर जो अत्याचार झाला तो खरोखरच निषेधार्थ आहे। तो ती बालिका कोणत्या समाजाची, जातीची किंवा ज्याने अत्याचार केला तो कोणत्या समाजाचा हा विचार न करता एक माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आपल्यासारख्या संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्र राज्यात अशा घटना घडतायत त्या निश्चितच निषेधार्थ आहेत। आणि त्या घटनेचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी नंदुरबार शहरामध्ये समस्त ब्राह्मण पंच व तसेच सर्व सकल समाज शहरातील यांच्या वतीने या ठिकाणी मेणबत्ती व मूक मोर्चा, निषेध मोर्चा काढून आज आपण या ठिकाणी श्रद्धांजली दिलेली आहे। जो कोणी नराधम असेल त्या नराधमाला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होऊन मृत्यूदंडच व्हायला हवा, यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया व शासन दरबारी त्याची आपण एक दखल घेण्यासाठी निश्चितच आपण पाठपुरावा करूया। या ठिकाणी आपण सर्वजण आलात आणि या ठिकाणी आपण मूक मोर्चा केला, तो मूक मोर्चासाठी आपण एकत्र या ठिकाणी जमलेलो होतो। धन्यवाद।